आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या देशाचे नेते पूर्व केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय प्रवीणसिंह राजे, माननीय आई साहेब, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री माननीय वीरकुमार पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आम्हाला राष्ट्रवादी आणण्याच्या समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय बी पाटील साहेब, उपस्थित माननीय RK पवार साहेब, उपस्थित निपाणीचे माजी आमदार माननीय काका पाटील साहेब, उपस्थित माननीय उत्तमराव जानकर साहेब, गोकुळचे माजी अध्यक्ष माननीय रणजितदादा पाटील साहेब, उपस्थित आमच्या चंदगडच्या सहकारी माननीय नंदाताई बाबुलकर मॅडम, माननीय रामराजे कुपेकर, माननीय AY पाटील साहेब, युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहित पाटील, आमचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, अरुण वरांबळे, गिजोने आलेले आमचे खास माननीय खातेदार पाटील साहेब, उपस्थित आमच्या पत्नी नवोता घाडगे, कारखान्याचे वाईस चेअरमन बाळ घोरपडे, उपस्थित काँग्रेसचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सागर कोंडेकर, अभिजित कांबळे, वैभव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व व्यासपीठावर असलेले सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महाविकास शिवसेनाचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व घटक आणि इंडिया आघाडीचे सर्व घटकचे पदाधिकारी, मोठ्या संख्येमध्ये माझ्या समोर आलेले माझ्या सर्व कुटुंबाचे सदस्य, उजवीकडे आलेले माझे सर्व कुटुंब सदस्य, बंधू भगिनी, ज्यांची बरीच गैरसोय झाली आहे, ते माझे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी, मी त्यांची जरा माफी मागतो. पण आता ही सभा माझ्या हाताच्या पण बाहेर गेलेली आहे, तर कृपया करून आपली माफी मी मागतो. काही RK पवार साहेबांची माफी मागतो, काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवलं, त्यासाठी मी जरा त्यांची माफी मागतो, काही गैरसोय झाली असेल. आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व जनसमुदाय, आजच्या या विराट सभेला संबोधित करताना मला आवर्जून कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेला त्या सर्व कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना संबोधित करताना आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रेरणा घेऊन काम करायचं आहे, काही लोकांना अभिवादन केल्याशिवाय आपण हे कार्यक्रम सुरू करणं योग्य नाही. आपल्या या मतदारसंघाच्या प्रथम आमदार मान्य स्वर्गीय विमलाताई बागल साहेब असतील, मॅडम असतील, स्वर्गीय दौलतराव निकम साहेब असतील, स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेब असतील, माजी खासदार कैलाशवासी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील, स्वर्गीय हिंदराव पाटील साहेब, स्वर्गीय विश्वनाथ अण्णा पाटील साहेब, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे साहेब, स्वर्गीय डॉक्टर घाडी साहेब, स्वर्गीय ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे साहेब, स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेब आणि स्वर्गीय रत्नमाला घाडी साहेब मॅडम, या सगळ्यांना आज मी अभिवादन करून येत्या काळामध्ये कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या या सगळ्या थोर व्यक्त्यांचं प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आज मुहूर्तमेढ झालेला आहे, असं घोषित करायला काही चुकीचं ठरणार नाही.